राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। राजकीय वर्तुळात चर्चा तर मतदारसंघातील कामासाठी भेट घेतल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी अमित शहांची भेट घेतली। मतदारसंघातील विकास कामांसाठी केंद्राकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अमित शहांचं आश्वासन। लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती। सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार असल्याची चर्चा। पावसाच्या लपंडावामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारचा मोठा दिलासा। दुबार पेरणीसाठीचा खर्च डीपीडीसीच्या निधीतून दिला जाणार, सरकारची घोषणा। श्रीरामपूर शहरामध्ये आज भव्य निषेध मोर्चा। सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटना मोर्चात सहभागी होणार। हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद। नाशिकच्या भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांना मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर। मुंबई आग्रा महामार्गावर चालत्या गाडीला लटकून केला हल्ला। मारहाण प्रकरणामध्ये 9 ते 10 जणांना अटक। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश। माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज पवित्र निरास्नान। पालखीचा आजचा मुक्काम लोणंदमध्ये। फ्रान्सला 2-0 नमवत स्पेनची फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक। सलग तिसऱ्यांदा फायनल गाठण्याचं एम्बापेच्या संघाचं स्वप्न भंगलं। इंग्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडियाचा पहिला विजय। शुभमन गिलची दमदार कामगिरी। अक्षर आणि वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार। वनडे मालिकेमध्ये 1-0 आघाडी। होर्मुझ सामुद्रधुनीवरील 20% सुरक्षा शुल्क 24 तासातच रद्द। आखाती देशांच्या मोठ्या गुंतवणुकीच्या बदल्यात नवा करार। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय। बलुचिस्ताननं स्वतःला घोषित केला स्वतंत्र देश। 85% भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा। घोषणेचं निवेदन सोशल मीडियावर व्हायरल। नंदकिशोर गोयंका यांना आज अखेरचा निरोप। सकाळी 11 वाजता निघणार अंत्ययात्रा। हिसारमध्ये होणार अंत्यसंस्कार।